नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच GMC मिरज सांगली कॉलेज आणि हॉस्पिटलचा जो दोन्हीचा रिझल्ट लागला आहे. रिझल्ट हे पुण्याच्या तुलनेमध्ये मार्क थोडे विद्यार्थ्यांना कमी आहेत, पण रिझल्ट चांगला लागलेला आहे. रिझल्ट लागला आहे. हे 31 डिसेंबरला एक्झाम झाली होती. तर ज्यांचे मार्क चांगले आहेत 160 प्लस त्यांनी होप ठेवायला अडचण नाही आहे. पण आता पुढचं जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे याच्यासाठी तुम्हाला 1/3 किंवा 1/2 जास्तीत जास्त 1/2 बोलवतात. तर तुम्ही तुमचे मार्क चेक करून घेऊ शकता. तुम्हाला सेक्शन वाईज मार्क पण दिलेले आहेत. तुम्हाला तुमच्या आन्सर की शो होत नाही, पण तुमचे मार्क कळतात. अंदाज कळतो. या IBPSच्या पेपरचा बऱ्यापैकी अंदाज बरोबर येतो. तुमचे मार्क तुम्हाला बघता येतात. आता तुम्हाला तुमच्या मार्कनुसार तुमचा रँक पण काढू शकता. कॅटेगरी वाईज जागा किती आहेत हे बघून घ्या. आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही पहिल्या समजा एक जागा आहे आणि तुमचा 2मध्ये नंबर आहे, तर तुम्ही त्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नक्की जाऊ शकता. एका जागेस 2 पकडा, जास्त घेत नाहीत. तर एकाच 2 पकडून तुम्ही तुमचं सिलेक्शन ग्राह्य धरू शकता. फायनल मी सांगत नाही आहे, ग्राह्य धरू शकता. तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. तर GMC मिरज सांगलीचा रिझल्ट फायनली लागला आहे. 3 महिन्यानंतर रिझल्ट लागत आहे. तरी पण ठीक आहे, लागते 3 महिने वेळ लागतो, पण IBPSची फेअर प्रोसेस असते आणि तुम्हाला लवकरच DVला बोलवून 2-2.5 महिन्यामध्ये तुमचा फायनल रिझल्ट लागून जाईल. तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्राची तयारी चालू करा. तुमची कागदपत्र गोळा करायला लागा. 10वी-12वीच्या डॉक्युमेंट्स गोळा करा. तर चला, मार्क बघून घ्या आणि तुमचे मार्क मला सांगा. आणि तुमच्या काही अडचणी असतील तरी पण सांगू शकता. तर धन्यवाद मित्रांनो.